दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो, होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली, होम मिनिस्टर. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर. रोज वस्तू देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जंगल मंगल रोड, बँक ऑफ बडोदा क्वार्टर्स, भांडूप पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. कसं आहे बघा ना, मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा बोलत असताना माझ्यासाठी ही समोरची चौकट सुद्धा असते आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी उभा आहे तिथे सुद्धा एक चौकट घालून दिलेली आहे. आमच्या वहिनी सुद्धा घरात राहून खिडकीच्या चौकटीतून बाहेर उडण्याची स्वप्न बघत असतात. काही वहिनी नेहमी ती स्वप्न पूर्ण करत असतात, तर काही वहिनी आपल्या मुलांमध्ये ती स्वप्न बघत असतात. थोडक्यात स्वप्नांच्या पंखांना बळ देण्याचं काम आमच्या वहिनी हसत खेळत करत असतात. अशा वहिनींना नमस्कार. सुनबाई आहेत शलाका जगताप आणि सासूबाई रजनी जगताप. सुरुवात करूया आजच्या भागाला. आणि आत्ता या ठिकाणी त्या घरात जाण्यासाठी ही इथली कॅमेऱ्याची चौकट मात्र मला मोडावी लागणार आहे. चला. सासू नावाचा गुळ, सून नावाची साखर, सासूबाईंची मिरची, सुनेचा मसाला, सासवांचं मीठ, सुनबाईचं लिंबू, सासूची फोडणी, सुनेचा तडका. पेश है संसाराच्या चुल्यावरला चविष्ट गरमागरम डिश. आमचं कुटुंब, कुटुंबाची साथ, आपल्यांचा हात. खेळ पैठणीचा, जल्लोष होम मिनिस्टरचा. पैठणी सुनेची, पैठणी सासूची. अक्षर देतो उखाणा. या रस्त्याचं नाव काय? जंगल मंगल. न. लक्ष्मीच्या मंदिरात सोन्याचा घाट. प्रभाकररावांचं नाव घेते आज होम मिनिस्टरचा ताट. झालं तुम्ही राहिलात तिथे लक्ष्मीच्या मंदिरात. मी राहिले तिथेच. आता घ्या तुम्ही. सासर माझा प्रेमळ, माहेर माझा हौशी. बर. तुषारावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. धन्यवाद. आता ओळख करून द्या सगळे. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. ही काकी. नमस्कार. तो भाऊ. नमस्कार. तिथे पप्पा आहे नमस्कार पप्पा. आणि हे सगळे बिल्डिंग मधले. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 सासूबाई तुमचं बाहेर कुठलं? माझं माहेर अंधेरीला होतं अगोदर. अंधेरी. हो. आता शांताक्रुजला आहे. सांताक्रुजला आहे. केवढं घर होतं? 10 पैशाचं. म्हणजे असं चौकोनी चौकटीतलं घर. हा. मग अशा वेळेला आपली अधुरी राहिलेली स्वप्न मुलाने पूर्ण करावीत असं कधी वाटतं का? हो वाटलं. बरोबर. आणि मग तुमचं लग्न कधी जमलं? 7 जून 1900 मध्ये. कुठे ते? ते मुंबईला शादाश्रम मध्ये. आणि तुम्ही एकमेकांना कधी बघितलं वगैरे? तुमचं कसं लग्न अरेंज जमलं? मॅरेज होतं. अरेंज मॅरेज. तुमचं बालपण कसं? मुंबईमध्ये, भांडूपमध्ये. तिथलंच आहे म्हणजे? हो. कसं काय? कसं लव्ह मॅरेज. बरं केलं दोघांनी. हा, तुमचा त्रास कमी केला म्हणजे. हा, हो ना. तुम्ही काय करायचात बाबा? मी आर्मी मध्ये होतो. बर. हा, स्वतः मी आर्मीमध्ये रिटायरमेंट झालो त्याच्यामध्ये. आणि तोपर्यंत माझी जी ते होते ते सांताक्लॉज सर होता. बरं. 27 आर्मी सर्व्हिस आता सुभेदार रँकने. पण जोखीम किंवा असे क्षण बऱ्याचदा आले असतील. भरपूर क्रिटिकली असे जोखीम होते ना ते येऊ नये, पण त्यांना पण कसं पार करायचं एवढंच आम्हाला सांगितलं. माहिती. कुठे कठीणच्या कठीण परीक्षा कसं न्यूट्रलाइज करायचं. प्रत्यक्षात युद्धात कधी सहभागी घ्यायची वेळ आली? युद्धामध्ये अशी सहभाग, पण मेन युद्ध जसं चालतं ना त्याप्रमाणे ते एक्सरसाइज वगैरे चालत असतात तिथे. कुठे? आर्मीमध्ये. काय वेगळंच असेल मग. तेव्हा तुम्हाला टेन्शन नव्हतं? टेन्शन म्हणजे मी त्यांच्या संगती जायची नाही. हा, तुम्ही आपल्या मुलांना मुलांना घेऊन आज सासू सासरे लोरपरीला राहायचो आम्ही. तुमचं बालपण? माझा बालपण सांताक्रूजला गेला. हा. त्यातून नंतर इकडे भांडुपला. मग इथे आल्याबरोबर पराक्रमच केला तुम्ही. कुठे ओळख झाली तुमची? माझी म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड होती ती.
ती ह्यांची पण फ्रेंड होती. हा मग ते माझ्या मैत्रिणीच्या घरी आलेले हे आणि मी पण तेव्हा तिकडे गेलेली. कशाला? असंच आलेले सहज ते म्हणून. नोटसाठी आलेलो. नोटसाठी ते नोटसाठी आलेले मी सहज म्हणून गेलेली भेटायला. काय गार्डन होतं का सहज? मग पुढे मग तेव्हा त्यांनी तिथे मला बघितलं आणि विचारलं कोणी कोणाला? ह्यानीच विचारलं. कुठे विचारलं? मी जेव्हा जॉबला जायची तेव्हा विचारलं त्यांनी मला. हो हो. डेअरिंग होतं तुमच्यामध्ये? नाही डेअरिंग लगेच नाही आली. आता सगळं छान आनंदाचं वातावरण आहे. माऊलीने तेव्हा बघितलेली स्वप्न आता सुनेकडनं पूर्ण होत आहेत. यांनी बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण करायची हो, तुमची हो, जबाबदारी हो. आहे. तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. तुमच्या कोणत्या सवयीचं सासूबाईंना कौतुक वाटतं? सासूबाईंना मी हसत खेळत असते तसं. चुकलं. थांबा त्यांनाच विचारूया. काय हो? असं रागवली वगैरे तरी पुन्हा लगेच असते वगैरे. जितक्या लवकर रागावते तितक्या लवकर परत हसते हे त्यांना कौतुकास्पद वाटतं. स्वतःच्या मुलांच्या कोणत्या गुणाचा सासूबाईंना अभिमान आहे? त्यांचं म्हणजे उलट उत्तर कधी देणार नाही आणि म्हणजे त्यांचं ऐकतात. जे काय सांगणार ते ऐकणार. आणखीन काय त्यांची सवय? पुढे काय असं करून दाखवतील असं. चुक सांगा. म्हणजे अभिमान म्हणजे कसं, मी गरिबीतनं दिवस काढले आजपर्यंत. त्याच्यामधनं मी झोपडपट्टीत मेन म्हणजे राहिली. झोपडपट्टीत राहून मी मुलांना ग्रॅज्युएशनच्या पुढे शिक्षण केली. ते म्हणजे आणि त्यामधनं माझी मुलं दोन मुलगे एक मुलगी होती मला. ती मुलं माझी निर्व्यसनी आहेत. म्हणजे असं कसलं व्यसन नाही त्यांना काहीच. निर्व्यसनी आहे ही त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. असेच राहा तुम्ही. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. कोणत्या गोष्टी करता तुमची सुनबाई एका पायावर तयार असते? फिरायला वगैरे जायला. फिरायला एका पायावर जाता तुम्ही? काय लंगडी घालत जाता की काय? मग फिरायलाच वगैरे असणार. चुकलं उत्तर. सांगा हो. डान्स. एका पायावर नाच करते. ते कधी केलंच नाही ना आमच्या समोर. बघायचंय तुम्हाला नाचावं एका पायावर? आईने लगेच इच्छा व्यक्त केली. पुढचा प्रश्न. सासूबाई यांचं गणेश नगरचं माहेर भांडूप जंगल मंगलच्या सासरपेक्षा कोणत्या बाबतीत उजवं आहे असं सुनबाईंना वाटतं? ते काय कल्पनाच नाही. ती कधी कल्पना नाही. त्यांना गणेश नगरमध्ये खूप माणसं दिसायची. इकडे माणसं फार कमी दिसतात असं म्हणतात. झाडं जास्त दिसतात. हा. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी सासरी बुवा. तुमच्या बरोबर घालवलेला कोणता काळ तुमच्या पत्नीकरिता अविस्मरणीय आहे? म्हणजे आर्मीमध्ये असताना मी बहुतेक 2.5 ते 3 वर्ष फक्त आग्र्याला आम्ही तिच्याबरोबर होतो सोबत. त्याच्यानंतर मग आमची या मिसेस तिकडेच होते. तेच माझ्यामध्ये आनंदाचे क्षण होते. वा वा वा, किती छान. बरोबर, तेच उत्तर आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आता. हा. तुम्ही सांगा तुमची कोणती गंमत बायकोला लग्नात समजली? आधी आमचा अफेअर व्हायच्या आधी म्हणजे मी तिला भेटायला ऍक्च्युली देऊळ आहे ते गणपतीचा. हा. हो. गणेश गणेश देऊळ आहे गणपतीचा. तर तिकडे मी सकाळचा 2-3 वेळा आधी गेलेलो, पाय पडायला जायचो. तर ही 2-3 वेळा दिसली, पण ही मैत्रीण होती मैत्रिणीची माझ्या, त्यामुळे असं ओळख झालेली. नंतर मी 2-3 वेळा सोडून अजून 3-4 वेळा जायचो. नेहमी जायचो देवळात, नाही पण तिला बघायला भेटायला जायचो. पण देवळात आलोय सांग. हा, पण ती तिला लांबून बघायचो, ती येताना दिसली काय आणि मी तिकडे देवळात उभं राहायचो. आधी लांबून बघत राहतात, बाहेर पडली की देवळात. काय टायमिंग आहे, भल्या भल्या हे सांगता येत नाही टायमिंग. नमस्कार. नमस्कार. काय आई, कसं वाटतंय? जोर आला असेल तुम्हाला आता सगळे आले म्हणून. हा. आज या इतका छान उत्सव सुरू आहे, अशा वेळेला तुम्हाला कुणाची आठवण येते? मला माझ्या मुलीची. काय नाव होतं? तृप्ती. तृप्ती. आणि किती वर्षाची? 24. कारण या घरात आल्याबरोबर त्या फोटोकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष गेलं आणि मग हा प्रश्न विचारणं अपरिहार्य होतं. कारण या कुटुंबातली ती अत्यंत महत्वाची अशी तृप्ती आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही. पण जे सत्य आहे ते स्वीकारणं याशिवाय आपल्या समोर पर्यायही नसतो. आणि तुम्हाला नकळत या घरात तिची जागा घ्यायची. कारण या माऊलीला जितकं देता येईल तितकं प्रेम तुम्ही द्यायला पाहिजे. काय म्हणजे बरं नव्हतं? नाही, तिला 31च्या डिसेंबर रात्री 2009 म्हणजे त्या दिवशी 12 नंतर अचानक म्हणजे कामावरून आली वगैरे, जेवण वगैरे सगळं केलं
आणि 31 12 वाजले. फोन करत होती मैत्रिणींना हिला सगळ्यांना करता करता आई मला कसं राहायला लागलं, आई मला कसं राहायला लागलं म्हटली. 12:30ला आम्ही ताबडतोब समोरच्या ताई आम्ही घेऊन गेलो तिला राठोडला. म्हटलं चल चेकअप करूया. तरी म्हणते आई नको, एवढं काय वाटत नाही. गेली 3 पायऱ्या चढली, राठोडच्या जोराने ओरडली, चक्कर आली आणि तिथेच ते हातपाय वगैरे हे करायला लागले आपटे. हार्ट अटॅक. हो हो. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो होते की याच्यामध्ये अर्धा समजा ICU टाकलं याच्यामध्ये. डॉक्टर शिकाऊ ते म्हणाले की त्यांचा हार्टचे चॉकअप झाले, काय रिस्पॉन्स देत नाही. त्यांनी भरपूर ट्राय केले आणि अर्ध्या तासाच्या खेळमध्ये ते झालं. अरे अरे अरे. अनेक आनंदाच्या क्षणांबरोबर असे काही क्षण असतात की जे कधी विसरता येत नाहीत. एक चर्चेचा आत्ता एक विषय देणार आहे इथे. चर्चा करायची. कोण चर्चा जोराजोरात करेल असं वाटतं तुम्हाला? मम्मी. आणि आई तुमच्या बाजूने कोण वाद घालेल? जाऊ माझ्या मागची जाऊ. तिला सुद्धा विचारते काय का माझ्यासाठी भांडशील? भांडाल का हो? मी नाही भांडणार. बरं, आता मी एक विषय असा घेतो की आजच्या सुनांना हाऊस मॅनेजमेंटचा कोर्स असावा किंवा तो त्यांनी करावा असं वाटतं का तुम्हाला? हो. का? तेवढं नेटकं ठेवायचं व्यवस्थित, असं सगळं म्हणजे शिकतील ना त्या. अच्छा. मला वाटलं निलिमाने सांगितलं म्हणून हो म्हणलं. तुम्हाला काय वाटतं हाऊस मॅनेजमेंटचा कोर्स असावा? नको. का? कशाला, गरजच नाहीये ना आपल्याला. पण मग सासूबाई का म्हणतात करायला पाहिजे म्हणून? आता त्यांना माहिती. काय हो, का म्हणताय? म्हणजे असं स्वतःच म्हणजे असं कळेल ना की असं कुठे ठेवायची वस्तू, काय कसं करायचं असं. म्हणजे तांब्याच्या ठिकाणी ताटं ठेवता काय? बाबा तुम्हाला काय वाटतं असा कोर्स असावा का हल्लीच्या सुनांसाठी? नवीन मॅनेजमेंटकडे असणं गरजेचं आहे. गरजेचं नाही तर त्यांनी घरी ते काम शिकून आलं पाहिजे त्याप्रमाणे. बरोबर. आपल्या पुढे काय काम केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. प्रत्येक घराची जी रीत वेगळी असते. आपण काय त्यांच्या घरची ती रीत असेल, आपल्या घरची त्यांनी ते फॉलो केलं पाहिजे. त्याप्रमाणे शिकणं गरजेचं आहे. म्हणजे हा कोर्स काढला तर अति उत्तम आहे. अच्छा, असा कोर्स काढला पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे? आता तुम्ही आहात. कोर्स करणं गरजेचं असं नाही, पण ती जिकडे आता आधी उत्तर द्या, गरजेचं आहे की नाही? गरजेचं आहे. बघितलं ना? बघताय ना? कुठे गेली ती मैत्रीण जिने जमवलं ती? तिला कोर्स करायला लावूया. थांबा पहिला. बरं, एक मिनिट. आता बाकीच्यांना मला विचारायचंय की हाऊस मॅनेजमेंटचा कोर्स आत्ताच्या काळातल्या सुनांनी करावा का? काय म्हणणं आहे तुमचं? नको. तुमचं काय म्हणणं आहे? करायला तर पाहिजे, कारण माहेरी शिक्षण हे वेगळं असतं आणि सासरी शिक्षण गेलं वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक हे वेगळंच असतं ना. बरं, ह्या कोण असतात? तुमची बघताय ना? बरं, ठीक आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, नको. कारण सासरी गेल्यावरती सासूबाई असतात ना. कोर्स द्यायला तुम्ही क्लास काढा. कळलं का? ही जबाबदारी सासवांची आहे. नाही, तसं नाही, त्या शिकवू शकतात ना. ही सासूबाईंची आहे. तुमचं काय म्हणणं? मॅनेजमेंटची आहे, गरजच आहे त्याच्यासाठी. हाऊस मॅनेजमेंटची गरज आहे का? सासूबाई म्हणतायत हो, या म्हणतायत नाही. मुलगाचं म्हणणं आहे गडबडच झाली त्याची. देवळात जाऊ का घंटा वाजू का देवळाच्या मागे लपू, अशा परिस्थितीत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही कोर्स करायला पाहिजे. या कोण असतात? जाऊबाई मोठ्या. बरोबर, तुमची टीम नाही. तुमचं काय म्हणणं आहे? हो, कोर्स केलंच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? केलाच पाहिजे. आणि हा म्हणाल्या म्हणून हो ना? जाऊबाई भांडणार ना? तिकडे काय म्हणतायत पाठीमागे? नाही. काय नाही? तुम्हाला प्रश्न माहिती आहे ना? हो, नाही, गरज नाही. बरं, आता ही झाली प्रत्येकाची व्यक्त होणारी मतं. आता आपण मतं कागदावर होतो. सगळ्यांची मतं तर इथे आलेली आहेत बाउलमध्ये. आणि त्याचबरोबर आता मी काही प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न आहे, या दोघींपैकी घरची हास्य सम्राट कोण आहे असं वाटतं? सासू की सून? त्यांचं म्हणणं आहे सून. फिरवलं वाटतं हळूच. सासू. 1 2 3 4 5 6. चला, 6 मतं, त्यामुळे हा गुण कोणालाच नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घरातील नीटनेटकेपणाचे श्रेय कोणाला द्या? सासू. सासू सासू सगळे.
आई फक्त तुमच्या बाजूनी आहे उभी सून. सगळ्या सासू म्हणतात. या दोघींपैकी घड्याळाच्याही पुढे कोण आहे? स्पीड सून. तुम्ही काय हळू वाटतं हा? निवांत. हा गुण सुनबाईंना मिळाला. या दोघींपैकी कुणा एकीकडे जर ATM कार्ड देऊन जायचं असेल तर हा मुलगा कोणाकडे देऊन जाईल? कोणाकडे सुरक्षित? अच्छा, ह्यांचं म्हणणं आहे सून 2, 3, 4. तरी सगळ्या म्हणतात सासूकडेच देतील. कोणाकडे द्यालो खरं? त्याला ATM ला येत नाही तर त्यांच्याकडे द्यायला पाहिजे. त्याविषयी काम करा. तुमचं ATM यांच्याकडे देऊ नका, दोघींकडे माझ्याकडे द्या. आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं या दोघींपैकी? मुलगा काय फिरला इतका वेळ सासू सासू. पैठणी मुद्द्याचा आल्याबरोबर लगेच सुनेला दिलं. मग असा चर्चेचा विषय होता. काय होतं आजच्या ह्याच्यामध्ये? सुनेला होम मॅनेजमेंट. हा काय 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 मॅनेजमेंटचा कोर्स केला पाहिजे. हा, सुनांनी होम मॅनेजमेंटचा कोर्स केला पाहिजे का? आता आपण बघणार आहोत. आतापर्यंत गुण आहेत. सूनगट 3 गुणांवर, सासूबाई 3 गुणांवर. कुणाच्या बाजूने कौल दिलेला आहे? 4 5 बाबांनी कोणाच्या बाजूने मत दिलं? आणि मुलगा आईच्या बाजूने. 11 गुण मिळवून म्हणजे एका गुणाने आजच्या सुनांना मॅनेजमेंटची गरज नाही असं म्हणणं जरी किती असलं तरी सुद्धा खरं काय ते प्रत्येकाच्याच घरात प्रत्येकीला माहिती आहे. आजचा जिंकलेला गट आहे सून गट. अभिनंदन. ही 1100 रुपयाची लक्ष्मी आणि ती गोड भेटवस्तू ही म्हणतात. थँक्यू. आता बघूया आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मधला हा खेळ. आणि या खेळामध्ये आत्ता बघितलं तर एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार वापरूनच आपण हा खेळ खेळणार आहोत. हा चेंडू इथून 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 जिथून पाहिजे तिथून वहिनी किंवा म्हणजे सुनबाई किंवा सासूबाई त्या इथून तो सोडणार आणि खाली तो थांबला गेला पाहिजे. आणि मग आपण बघूया कोणाची गुणसंख्या जास्त होते. 10-10 संधी आहेत दोघींनाही. कदाचित एखाद्या ठिकाणी एखादा चेंडू थांबेल पण सगळ्यात शेवटी जेव्हा खेळ संपणार तेव्हा आपण एकूण चेंडू किती आहेत याची गुणसंख्या मोजणार. तेव्हा ज्यांची गुणसंख्या जास्त ना त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या 1. न बघता खेळायचा खेळ. 250. तुम्हाला कुठे पाहिजे तिथून सोडू शकता. मधोमध 500 नाही. शेवटचा चेंडू थांबा. आता कोणी सांगू नका. निर्णायक चेंडू आहे आता हा.
सासूबाईंची गुणसंख्या आहे 1250 आणि सुनबाईंची गुणसंख्या आहे 1500. अभिनंदन. त्यामुळे आजच्या भागातल्या विजेत्या ठरलेल्या आहेत सुनबाई. ही भेटवस्तू झी मराठीकडून आपल्याला. तर बाबा, ही झी मराठीकडून भेटवस्तू आपल्याला. आणि आई, आजच्या या खेळामध्ये आपण उपविजेत्या ठरलात. उपविजेत्या ठरलेल्या सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाव. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.